नमस्कार, वेलकम टू RRR रिअल RJ रश्मी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात संध्याकाळपासून मी केलेली आहे। मी आलेले आहे DMartमध्ये, तर सामान खरेदी करते आणि बोलते थोड्याच वेळामध्ये तुमच्याशी। आणि आवरून मला संध्याकाळी इव्हेंटला सुद्धा जायचं आहे, सो त्याच्याही अपडेट्स तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। बाय। तर हे आहे आमच्या सांगलीचं DMart। घरातलं बरंचसं सामान संपलं होतं, त्यामुळं DMartमध्ये सामान आणण्यासाठी मी गेले। कंटिन्यू इव्हेंट सुरू आहेत, त्यामुळं खरं तर सामान आणायला वेळ नाही आहे, पण आज ठरवलं होतं की काही जरी झालं तरी सामान घेऊन यायचंच, निदान जे महत्त्वाचं आहे निदान तेवढं तरी। सुरुवातीला गेले अर्थात कॅडबरी डिपार्टमेंटकडं, आवडीच्या कॅडबऱ्या घेतल्या, मग दह्याचं पाऊचसुद्धा एक घेतलं। त्यानंतर थोडीशी ग्रोसरी खरेदी पण करायची होती, कारण आईनं पण लिस्ट पाठवलेली होती, सो तिचंही सामान घेतलं। तेलाचे पाऊच पण घेतले, काही किरकोळ सामान ग्रोसरीचं माझं होतं तेही मी घेतलं। DMartमध्ये बरंचसं सामान संपलेलं मला यावेळेला जाणवलं, कदाचित लोकांनी जास्त खरेदी केली असावी। तर सामान घेतलं, बिलिंग केलं आणि मी घरी आले, कारण मला जायचं होतं इव्हेंटसाठी। संध्याकाळी सांगलीमध्येच माझा इव्हेंट होता। आल्या आल्या बापानं छान दर्शन दिलं। बघा तुम्ही किती छान डेकोरेशन केलेलं आहे। बापाला नमस्कार केला आणि मोर्चा अर्थातच वळवला स्टेजकडं, आणि जाता जाता डेकोरेशन बघत होते। अजून लोक आलेले नव्हते, त्यामुळे छान असं शूटिंग करायचा चान्स मिळाला। किती सुंदर फुलं दिसत आहेत ना। ही होती आसन व्यवस्था लोकांच्या बसण्याची। संगीत संध्येचा कार्यक्रम होता। हळूहळू लोक यायला सुरुवात झालेली होती आणि कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात होणार होती। पावसाची शक्यता वाटत नव्हती, पण थोडेसे थेंब पडत होते। पाऊस खरं तर आला नाही, ही एक जमेची बाजू, कारण लॉनवरती कार्यक्रम होता। जर पाऊस आला असता तर कार्यक्रमाची पूर्णपणे वाट लागली असती। हे स्टेज, आणि या स्टेजवरती आमचा कार्यक्रम होणार होता। हळूहळू लोकांची गर्दी वाढायला सुरुवात झालेली होती आणि माझं आपलं शूटिंग एका साईडला सुरूच होतं। बघा किती सुंदररित्या सायकल सजवलेली आहे। ॲक्च्युली मला इथे एक छानसा फोटो क्लिक करायचा होता, पण फोटो काढायला कोणी नव्हतं, त्यामुळं माझा मूड ऑफ झाला थोडासा। हा कर्कोस आहे की बदक आहे की बगळा, मला काय कळलं नाही। तुम्ही हसाल आता, म्हणताल की हिला प्राणी पण ओळखायला येत नाहीत बहुधा। छान वाटते ना किती फुलांचं डेकोरेशन। अर्थात ही काही खरी फुलं नाही आहेत। कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती। सुरुवातीला माझी काही गाणी झाली, नंतर काही डान्स अटेम्प्टसुद्धा होते, जे फॅमिली मेंबर्सनी सेट केलेले होते। कथ्थक शिकलेली ही मुलगी खूप छान डान्स करत होती। प्रमिला, ओके, तर प्रमिला यांच्यासाठी टाळ्या होत होते जोरदार। जाधव आणि माने कुटुंबीय यांच्याकडून आपल्याला एक पैठणी साडी आणि सोन्याची नेट असं काही मिळणार नाही आहे, त्यामुळे या आशेनं जर तुम्ही इथं आला असाल तर थांबा इथं, जरा मला तुमच्याशी बोलायचं आहे, अजून चाललं लगेच पळून। तर मला फक्त विचारायचं आहे की आज इथं तुम्ही जाधव आणि माने परिवाराच्या आमंत्रणाला मान देऊन आलेला आहात, तर आपलं स्नेहलसोबत रिलेशन आहे की ओंकारसोबत रिलेशन आहे? स्नेहल ताई आहे, नंदू। मंडळी, ऐकलं असेल तुम्ही की या मॅडमचं इतकं कन्फ्युजन होतं की नववधू जी आहे तर ती आपली नणंद आहे की बहीण, पण हे कन्फ्युजन या लोकांनी दूर केलं। यानंतर घरातले बाकीचे जे मेंबर्स होते तर त्यांचाही डान्स आम्ही एन्जॉय केला। घुमरवरती या मॅडमनी खूप सुंदर डान्स केला, आणि याच्यानंतर यांच्या मुलानंच एक सुंदर डान्स केला। छोटा रजनीकांत आम्हाला भेटायला आलेला होता। लुंगी डान्स या गाण्यावरती सुंदर असा त्याने डान्स केला। लोकांची वाहवा त्याला खूप मिळाली, लोकांनी खूप कौतुक पण केलं। आणि यानंतर वेळ होती अर्थात नववधूच्या डान्सची। खूप सुंदररित्या डान्स करत होती, छान डान्स तिनं सेट केलेले होते। संगीत संध्येचा कार्यक्रम संपला आणि जेवण विभाग सुरू झाला। त्याच्यानंतर हळदी सेरेमनी होती। कार्यक्रम सुरू व्हायलाच खूप उशीर झाला होता, त्यामुळं संपायला पण खूप उशीर झाला। 12-12:30 वाजता मी घरी आले। चला तर या स्टोरीवरती आजचा ब्लॉग इथे संपवते। ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।